शेतकरी नेते रविकांत तुपकर आपल्या सोबत आहेत। त्यांनी आताच नुकताच पुण्यामध्ये मेळावा घेतलेला आहे आणि त्यांची शेतकरी संघटनेतून वेगळं होत त्यांनी आता एक वेगळी संघटना स्थापन करण्याचा निर्धार केलेला आहे। त्यासोबतच आगामी विधानसभा लढण्याचा देखील त्यांनी निर्धार केलाय। नेमकं राजू शेट्टी यांच्यापासून दूर होण्याचं कारण काय आणि नव्या संघटनेचा आता पुढचा निर्धार काय ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। रवी, तुमचं माय महानगरमध्ये स्वागत आहे। तुम्ही आता मेळावा घेतला आणि त्यामध्ये सांगितलंय की तुमची नवीन संघटना असेल, नवा पक्ष असेल आणि आगामी विधानसभेचे देखील तुम्ही सुतोवाच केलेलं आहे। नेमकं राजू शेट्टींपासून दूर होण्याचं कारण काय? नाही, मी दूर नाही झालो। राजू शेट्टींनी मला दूर केलं। मी कुठे दूर झालो? त्यांनी मला काढलं बाजूला। मी तर संघटनेतच राहणार आहे ना। त्यांनी मला बाजूला केलं, मला तर संघटनेत राहायचं होतं। त्यांनी काय केलं हे त्यांना विचारा। त्यांनी माझ्यावर जे काही खोटे नाटे आरोप केले त्याची उत्तरं मी आज माध्यमातून दिलेली आहे। 22 वर्ष चळवळीत काम केलं, लाट्या काट्या खाल्ल्या, तुरुंगात गेलो, मार खाल्ला। आणि असं जर माझ्या वाट्याला, माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या वाट्याला ही वाईट वेळ येत असेल, नवीन कार्यकर्ते कसं काम करतील? महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणांना एकत्रित करून एक चळवळ नेटानं पुढे बांधायची, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमकपणे महाराष्ट्रव्यापी आंदोलन उभं करायचं आणि त्याच्या बरोबरीनं विविध भागात काम करणारे जे काही तरुण आहेत त्या सगळ्या तरुणांना घेऊन महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडीच्या माध्यमातून 25 जागांवर निवडणूक लढवायची। नाही, हे तुमचा पुढचा निर्धार झाला। मात्र शेतकरी संघटनेला कायमच असा फुटीचा शाप लागली दिसतो। सदाभाऊ खोत गेलेले आहेत, आता तुम्ही बाहेर पडता आहात, तर ही शेतकरी संघटना अशी जर फुटत राहिली तर शेतकऱ्यांना कसा न्याय मिळेल? मी बाहेर पडलेलो नाही आणि सदाभाऊ खोत सोडून गेलेलो नाही। सदाभाऊंना यांनी हाकललं, मला यांनी काढलं। मी पुन्हा पुन्हा ते सांगतो, मी सोडून नाही गेलो, मला त्यांनी बाजूला केलंय। मग माझ्यासारख्या शेकडो कार्यकर्त्या नेत्यांना त्यांनी बाजूला का केलं? एखाद्या कार्यकर्त्याला जेव्हा जनाधार मिळतो, एखाद्या कार्यकर्त्याला जेव्हा प्रसिद्धी मिळते, त्याच्या पाठीमागं त्याचं नेतृत्व पुढे झालं की त्याचे पंख छाटायचं काम यांनी करायचं आणि पुन्हा नवीन तयार करायचं, पुन्हा त्याचे पंख छाटायचे। हा उद्योग त्यांनी केला। हा सुरक्षिततेच्या भावनेतून त्यांनी केलेले उद्योग आहेत। मग आता तुम्ही जे म्हणताय की तुमचे पक्ष, नवीन पक्षाचं काय नाव आहे आणि तुमचा काय पुढचा निर्धार? आमचा पक्षपेक्षा काही नाही। विविध शेतकरी संघटनांना एकत्रित करून एक आम्ही आघाडी करतो आहे। सगळे तरुण आम्ही विखुरलेल्या अवस्थेत होतो, एका ठिकाणी येणार, एक आघाडी करणार आणि तरुण पोरांना संधी देणार निवडणुकीच्या मैदानात उतरायला आणि शेतकरी आंदोलन करण्यासाठी आठवड्याभरामध्ये एक नवी संघटना काढायची असा एक विचार सगळ्यांच्या मनामध्ये आला। त्याचंही काम आठवड्याभरामध्ये होईल। धन्यवाद माय महानगरशी बोलल्याबद्दल। हे होते रविकांत तुपकर। त्यांनी नवीन संघटना काढण्याचा निर्धार केलेला आहे आणि आगामी विधानसभेमध्ये किमान 25 जागा लढण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे। अशाच माहितीपूर्ण घडामोडी आणि बातम्यांसाठी mymahangar.com ला व्हिजिट करा। त्यासोबतच माय महानगर लाईव्ह या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।